हाय, मी ऐश्वर्या आणि कोल्हापूर सिरीजचा हा सेकंड पार्ट. तर कोल्हापूरला आलो आहे आणि महालक्ष्मीला जाणार नाही असं कधी होणारच नाही. कारण कोल्हापूरकरांना लाभलेली संपत्ती म्हणजेच महालक्ष्मीचं मंदिर. आणि आम्ही महालक्ष्मीच्या मंदिरात आलो होतो. पण लकीली आज आम्हाला पाऊस लागला नाही आणि भरपूर असं म्हणजे ऊन तर पडलं नव्हतंच म्हणा, पण थोडा झिरमिरा पाऊस पडत होता. पण तेवढा चालतोच, एवढा ठीक आहे. आणि मग आम्ही महालक्ष्मीच्या मंदिरात आलो. पण गर्दी भरपूर असते कारण की सॅटर्डे संडे होता, त्याच्यामुळे इथे भरपूर असे बाहेरनं आलेले लोक वगैरे होते आणि त्याच्यामुळं आम्हाला लाईनीत तर दर्शन घ्यायला भेटलं नाही. मग आम्ही फक्त मुखदर्शन करून आम्ही भवानी मंडपकडे आलो. भवानी मंडपमध्ये तुळजाभवानीची अशी मूर्ती आहे आणि तिथं प्रचंड असं मन शांत पण होतं कारण की तिथलं एक वातावरणच एक पॉझिटिव्हिटी आहे त्या वातावरणात. आणि तिथेच शाहू महाराजांचा स्टॅच्यू आहे. परत त्यांनी केलेले शिकारी म्हणजे त्यांनी ज्या ज्या शिकारी केल्यात त्या प्राण्यांचे पण एक स्टॅच्यू केलेला आहे. आणि तिथं प्रचंड शांतता वाटते कारण की तो राजवाडा होता छत्रपती महाराजांचा. त्या काळात त्यांच्या बैठकी वगैरे तिथं व्हायच्या, त्याच्यामुळे एकदम मन प्रसन्न होतं. तुम्ही पण जर कधी कोल्हापूर तर भवानी मंडपमध्ये नक्की जा. तिथे पण तुळजाभवानीची छान अशी मूर्ती आहे, त्याचं दर्शन तुम्ही घेऊ शकता. आणि तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा आणि तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत महालक्ष्मीच्या दर्शनाला नक्की जावा. थँक्यू.